ये रिश्ते तोड़ने गए और ये दुनिया छोड़ जाना है। हया तो मौत कैसी जिंदगी उसकी अमानत है, और सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। वाह वाह वाह, क्या बात. क्या बात. ही कव्वाली माझी बहीण आत्तापर्यंत म्हणते विठ्ठल मामाची आमच्या तमाशाच्या फडात. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकलेली पण तुमच्या रक्ताच्या नात्याची नसलेली एक व्यक्ती. तुमच्या आयुष्यावर ज्या व्यक्तीचा खूप प्रभाव आहे पण तुमचं म्हणजे आई वडील असं नाही, ते सोडून. दादा कोंडके. दादा कोंडके. दादा. दादा कोंडकेच आहेत. अशोक सराफ. वा वा. पुढचा शेवटून दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला जर सगळे अधिकार आणि भरपूर बजेट दिलं तर लोककलावंतांसाठी कुठली एक गोष्ट तुम्ही कराल? सर्वात प्रथम मी लोककलावंतांचा जो शेवट असतो तो त्यांची कुटुंबीय चांगला करत नाही, यासाठी मला जर संपूर्ण अधिकार दिले किंवा मला बजेट दिलं तर मी लोककलावंतांसाठी एक वृद्धाश्रम बांधेल की ते शेवटपर्यंत तिथं आनंदाने राहू शकतील. फारच सुंदर कल्पना. नाही नाही, बरोबर, छान बोलले, ते मला पटलेलं आहे. माझी इच्छा अशीच आहे. मला एकच असं वाटतं की जे आता लोककलावंत असू दे नाही तर कलावंत असू दे, ज्यांना 50 वर्ष पूर्ण झालेल्या कलाकारांना जी शासनाची पेन्शन योजना आहे, मानधन योजना आहे, मला जर अधिकार दिले तर मी तीच करीन की जे महिन्याला वेळेवर त्यांच्या पेन्शन त्यांच्या खात्यात जमा व्हावं. वा वा वा. की जे आता होत नाहीये सध्या. नाही. आणि शेवटचा प्रश्न, आपल्या क्षेत्रामध्ये, लोककलेच्या क्षेत्रामध्ये पुढचा पद्म पुरस्कार किंवा असा सर्वोच्च पुरस्कार कोणाला मिळाला पाहिजे? एखादं नाव. लोककलेमध्ये कारण लोककलेला फार मोठं योगदान आहे. थँक्यू थँक्यू. फार मोठं योगदान आहे माझ्या मेवण्याचं, आणि त्या पद्मश्रीपर्यंत जाणे इतकी ताकद त्यांची आहे. अगदीच. तेव्हा महाराष्ट्राने पुढचा लोककलावंत निवडावा, त्या आनंद शिंदेच निवडावा ही माझी विनंती राहील. सर बरोबर, इंशाल्लाह. माझ्यापर्यंत यायची गरज नाही, माझंही मत हेच आहे. मग आता तुमचंच मत. मिळालं मिळालं, मत मिळालं. मिळालं मिळालं. पुढं आपण नेणारच आहोत, पण त्यापूर्वी अजून एक असं व्यक्तिमत्व की ज्यांना संत साहित्याचे अभ्यासक म्हणून संबोधलं जातं, पण त्याच्यासोबत लोककलांच्या सुद्धा ते गाड्या अभ्यासक आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने तमाशा जगला, वाङ्मय जगलं, सगळ्या कला त्यांनी जगल्या, असे मान्य उल्हासदादा पवार इथं उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दादा रंगमंचावर आपण यावा, कारण आमच्यापेक्षा तुमचे प्रश्न जास्त. एक चेअर घेऊन या. जरा जोरदार टाळ्या उल्हासदादांसाठी झाल्या पाहिजेत. नाही, कारण दादा इथं कार्यक्रमाचं नाव आहे लोकरंगत त्रिवेणी. आता त्रिवेणीतला हा जो तिसरा होता, चंदन शिवे, प्राध्यापक गणेश चंदन शिवे, ते शासकीय मिटिंग लागल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. हे आनंद शिंदे, रघुवीर खेडकर आणि गणेश चंदन शिवे असा तिघांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. त्याचं शीर्षक होतं लोकरंगत त्रिवेणी. आणि भूषण कोरगावकर मुंबईहून आज काल आलेले आहेत की ज्यांचं घुंगरू नावाचं पुस्तक फार फेमस आहे. संगीत बारी, माफ करा, संगीत बारी. हां, तर असा तो कार्यक्रम होता. मी आगंतुक आहे, पण भूषण आणि तुम्ही
पुढची खिंड तुम्ही दोघांनी लढवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नाही नाही असं काही नाही. नाही नाही बिलकुल बिलकुल. मुळात मी आनंदजी आणि रघुवीरजी यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदनही करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मी मगाशीच माझ्या मनोगतामध्ये तुम्ही येण्यापूर्वी सांगितलं की कला, संगीत या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. केवळ अभिजात नाही तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये सामान्य माणसापर्यंत संगीत पोहोचवण्याचं काम आपल्या या लोककलावंतांनी केलेलं आहे. आणि मी मगाशीच सांगत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये प्रल्हाद शिंदे जे असतील किंवा त्यावेळीची जी मुंबई होती, आज ती मुंबई राहिलेली नाही दुर्दैवाने. गिरणी कामगार गेले, मराठी माणूस खूपच कमी झाला. असंख्य कलापथकं त्या ठिकाणी त्या होती, लोककलावंत होते आणि ते पाहण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी मिळालं आहे. आज मी तर असं म्हणतो की ती तशा अर्थानं आपल्याला वाटतं की आता पुढची पिढी म्हणजे कोण जगवणार ही कला. तर असे रघुवीर जे असतील किंवा आनंदजी असतील आणि त्यांचा पुढचा परिवार यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ही कला अजरामर तर राहणारच आहे, पण जगभर ती पोहोचणार आहे यांच्या माध्यमातून. मी सांगितलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे गीत यांचे वडील गात होते, चमके शिवाची तलवार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असं कुठलं गाव नसेल की जिथे असे काही दरखोरं नसेल की ते गीत तिथं पोहोचलेलं नाही आहे. ते पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं, पुढे यांनी केलं, पुढे त्यांची मुलं या ठिकाणी करतायत. मी एक सांगतो आठवण, विठाबाईंच्या नावाने जो पहिला पुरस्कार सुरू झाला महाराष्ट्रामध्ये, विलासराव देशमुखांनी सुरू केला आणि नारायणगावला विठाबाईंच्याच गावी कार्यक्रम होता. विलासराव होते, निळू फुले होते आणि यांच्या मातोश्रींना पहिला पुरस्कार दिला. कांताबाई सातारकर त्याचा मी साक्षीदार आहे. आणि निळूभाऊंनी काय सांगावं, निळू फुलेंनी विलासरावला म्हटले एखाद्या पुरुषाला पोवाडा जमणार नाही ऐतिहासिक असा पोवाडा म्हटले कांताबाईंच्याकडून ऐका. आणि कांताबाईंना ती विनंती केली आणि त्यांनी नरवीर तानाजी मालुसरेचा पोवाडा गायला. म्हणजे असंख्य लोक त्या ठिकाणी होते, त्याचा मी साक्षीदार आहे. ती परंपरा रघुवीरजी आज उत्तम प्रकारे चालवत आहेत आणि म्हणून यथोचित गौरव केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री देऊन केलेला आहे. त्याबद्दल मला खूप मनस्वी आनंद वाटला. आणि परवाच मला वाटतं एक 15 दिवस किंवा महिना झाला असेल, यांचा सत्कार माझ्या हस्ते साहित्य परिषदेमध्ये झाला. खूप अतिशय उत्तम त्यांचं मनोगत मी त्या ठिकाणी ऐकलं. आणि हे प्रवचनही करतात आणि कीर्तनही करतात आणि लोककलाही असं जागवत आहेत. फार म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. मी यांना खरंच शुभेच्छा देतो. खूप आठवणीत या ठिकाणी, पण आता खूप वेळ झालेला आहे आणि या दोघांचं आपल्याला ऐकायचं. म्हणजे मी ऐकत बसलेलो होतो, पण या दोघांचं मनोगत खरं आपल्याला ऐकायचं आहे की जेणेकरून शासनाने आणि जनतेने, रसिकांनी काय करावं ही भूमिका यांनी खरी मांडावी. खरं बरोबर मांडली पण असेल, मी जरा उशिरा आलोय, मांडली असेल आपण. आता तुम्ही जे म्हणलात की शासनाकडे भूमिका मांडावी, त्याची सुरुवात खरं तर आनंदातांनी केलेली आहे. राजकारणाचा गंध नसताना चित्रपट महामंडळाचं राजकारण, ज्याला सगळे रंगकर्मी वैतागलेले होते, त्याच्यातनं आनंददादाची बिनविरोध निवड आल्यामुळे आनंददादांनी आता महामंडळावर उपाध्यक्ष, मुंबईचं उपाध्यक्ष हे पद आनंददादा भूषवतोय. तर त्या निमित्ताने कलावंतांसाठी काही विशेष काही अशी योजना एखादी डोक्यात आहे का की जी अध्यक्षांसमोर मांडायची? मग कलावंत तो कुठलाही असू दे. नाही, सगळ्याच कलावंतांसाठी, म्हणजे तो तळागाळातला असू द्या किंवा ते जागरण गोंधळ करणारा असू द्या, पण जो कोणी कलाकार असेल सगळ्यांसाठी ती योजना राबवली गेली पाहिजे. त्याच्यासाठी मला वाटतं 50 वर्षच असावे असं काय नाही आहे. कोणते आता जे खेडेपाड्यात कला करतात त्यांना पैसे फार कमी दिले जातात, तर त्यांनाही मानधनामधून काही ना काही मिळालं पाहिजे मला असं वाटतं. कारण जे खेड्यामध्ये त्यांना पैसे मिळत नाहीत, इतके मिळतच नाहीत जसे आम्हाला मिळतात. ज्यांचं नाव आहे त्यांचं सोडून द्या. कारण मी ज्या वेळेला तिथे गेलो आणि अजितदादाजींनी माझी चांगली म्हणजे दोस्ती होती. पवारसाहेब पण मला जवळून ओळखतात, ते स्वतःहून मला फोन करतात. तर मी तिथे ज्या वेळेला गेलो म्हटलं मला पण मानधन द्या. ते म्हणे नाही, तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसतच नाही. म्हणे का, तुम्ही टॅक्स भरताय. म्हणजे मी बरं ठीक आहे म्हटलं, मी नाही बसत, पण बाकीचे तुम्ही 100 घेऊन या म्हणे. बाकीचे सगळ्यांना आपण त्यांना मानधन देऊ
पण 50 वर्षाची अट आहे. पण काही कलाकार असे आहेत की जे जवानीतच गेलेले आहेत आणि त्यांचा परिवार सगळा उघड्यावर पडलेला आहे. त्यांचं काय? त्यांच्यासाठी पण थोडासा विचार व्हावा असं मला वाटतं.